तर मित्रांनो तुम्हाला हे डिव्हाइस माहिती आहे का, हे काय आहे? तर मित्रांनो तुम्ही पण असं मोकळ्या ठिकाणी जर गाडी लावत असाल किंवा गेटेड सिक्युरिटीच्या बाहेर जर तुम्ही गाडी लावत असाल, तर हे डिव्हाइस तुमच्यासाठी. हे एक अँटी थेफ्ट डिव्हाइस आहे. याच्या थ्रू तुम्ही तुमची गाडी सिक्युअर करू शकता किंवा जे चोरटे आहेत त्यांनी तुमच्या गाडीची जर की जरी हॅक केली आणि तुमची गाडी ओपन केली, तरी पण हे डिव्हाइस तुम्हाला वाचवू शकतं. तर मित्रांनो पहिली तर गोष्ट तुमच्या गाडीला सेंटर लॉकिंग आणि अँटी थेफ्ट डिव्हाइस असणं महत्त्वाचं आहे. जरी तुमची गाडी अँटी थेफ्ट डिव्हाइस इलेक्ट्रॉनिकली सिक्युर्ड आहे, तरी पण तुमची कीचा अल्गोरिदम हॅक करून तुम्ही ते गाडी तुमची स्टार्ट करू शकता. पण गाडी स्टार्ट करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर महत्त्वाची गोष्ट आहे क्लच आणि ब्रेक तुमचा प्रेस करणं हे महत्त्वाचं असतं. जर तुमच्या गाडीचा ब्रेक आणि क्लच हा प्रेसच नाही झाला, तर काय? तर कोणीही तुमची गाडी चोरू शकत नाही. तर यासाठी हे डिव्हाइस असणं खूप महत्त्वाचं आहे आणि अ, बाजारामध्ये अनेक अँटी थेफ्ट डिव्हाइसेस आहेत. म्हणजे स्टेअरिंग लॉक आहे, त्याच्यानंतर टायर ब्लॉकर आहे किंवा टायर तुम्ही लॉक करू शकता. पण टायर लॉक किंवा स्टेअरिंग लॉक करण्यापेक्षा हे डिव्हाइस खूप महत्त्वाचं आहे. कारण की जरी स्टेअरिंग लॉक केलं तर ते कट करून इझिली तुम्ही सुटू शकता. परंतु हे आधीच हे असं अडचणीच्या ठिकाणी तुम्ही लावता आणि अडचणीच्या ठिकाणी हे एक सिंपली कुलूप आहे. एक सिंपल कुलूप आहे. ज्यामुळे काय होतं की तुम्हाला जास्ती सिक्युरिटी भेटते आणि ह्याचा हा रॉड आहे, हा कट करण्यासाठी वेळ लागतो. तर चोरट्यांना हा रॉड कट करणं खूप अवघड जाईल आणि तुमची गाडी सिक्युअर राहील. याला डेली बेसिसवरती सेटअप करणं थोडं अवघड आहे, कारण की तुम्हाला जर याचं कुलूप निघालं नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे जर या टाईपमध्ये दुसरं कुलूप असेल जे की ब्रँडेड आहे, म्हणजे गोदरेज आहे किंवा दुसऱ्या कोणत्या कंपनीचं, ते तुम्ही यूज करू शकता. जे याच्यासोबत येत आहे तेही चांगलं आहे. कधी कधी तुम्हाला लॉक होऊ शकतं, पण इतकाही त्याचा काही इश्यू नाही. आता जवळपास मी याला 1 वर्ष झालं यूज करतोय. माझ्यासोबत कधीही हा प्रसंग आला नाही की हे अटकलंय किंवा निघत नाहीये लॉक, परंतु हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होऊ शकतो. तर याचा फक्त हाच एक ड्रॉबॅक आहे. जर तुम्ही प्रॅक्टिकली विचार केलात तर ह्याची कॉस्ट पण खूप कमी आहे. हे 700 रुपयाला तुम्हाला अमेझॉनवरती मिळून जातं. मी या डिव्हाइसची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच, आणि तुम्हाला हे प्रॉडक्ट कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.